बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात तणाव निर्माण झालाय। याचे पडसादही आता सोलापुरात पाहावयास मिळत आहे। समाजाबद्दल बोलतो, तुला ठोकेन, जिथं दिसेल तुला ठोकेन, ठोकून काढा त्याला। काय कशा प्रकारे ते पोलिसांच्या बायकोंच्या विरोधात बोलत आहे। अरे तू सा पण काय म्हणजे त्याचं। सिन्नरमधील पंचाळे येथील सप्ताहात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे। कोण आहेत रामगिरी महाराज पाहूया। रामगिरी महाराज यांचं मूळ नाव सुरेश रामकृष्ण राणे असं आहे। जळगाव जिल्ह्यात जन्म आणि तिथंच शालेय शिक्षण झालं। 1988 साली सुरेश राणे 9वी वर्गात शिकत असताना स्वाध्याय केंद्रात गीतेचे अध्याय, भावगीते यांचे पाठांतर करून ध्यानही करू लागले होते। 10वी पास झाल्यावर त्यांच्या भावाने त्यांनी ITI करण्यासाठी अहमदनगर येथील केडगाव येथे प्रवेश घेऊन दिला। मात्र शिक्षण पुढे सुरू न ठेवता त्यांनी अध्यात्माच्या क्षेत्रात प्रवेश केला। 2009 साली नारायणगिरी महाराज यांच्या निधनानंतर रामगिरी महाराज सरला बेडच्या गादीवर वारसदार झाले। यावरही वाद झाले होते। पुढे हे प्रकरण कोर्टात गेले। रामगिरी महाराज हेच या गादीचे वारसदार असल्याचा निकाल कोर्टाने दिला। तेव्हापासून गंगागीर महाराजांची गादी रामगिरी महाराज चालवत आहेत। त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात दिग्गज नेते मंडळी व लाखो भाविक येत असतात। आता वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सरला गोवर्धनचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्यावर तब्बल 3 जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे। वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वैजापूर शहरात 15 ऑगस्टला रात्री तणाव निर्माण झाला होता। मुस्लिम समाजातील काही लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जमले आणि घोषणाबाजीही सुरू केली होती। रात्री 8 पासून जमावानं चौकात ठाण मांडून होते। यावेळी जमलेल्या जमावानं कारवाईची मागणी सुद्धा केली। नगर शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। नाशिकमध्येही मुस्लिम समाजाने येवला आणि मनमाड येथील पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत रामगिरी महाराजावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती। अखेर रामगिरी महाराजावर येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। महाराज यांच्यावरती गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी एक समुदाय मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यासमोर जमा झाला होता। त्यानंतर जमावाला पोलिसांनी समजावत परत पाठवलं। तर सिटी चौक परिसरात तणाव निर्माण होईल तर दुकानेही बंद करण्यात आली होती। दरम्यान महंत रामगिरी महाराज यांनी या गुन्ह्याबाबत म्हटलं आहे की गुन्हा दाखल झाला असेल तर मला नोटीस येईल तेव्हा बघू असे प्रत्युत्तर दिलं आहे। एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरू असताना सप्ताहाच्या कार्यक्रमांत महंत रामगिरी महाराज आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच मंचावर आले आहेत। पण आज एकनाथ शिंदे नावाच्या माणसाचा मी आदर करायला बंद केलेला आहे। या राज्यात संतांच्या केसाला धक्का लागता कामा नये असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत। महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे। संतांच्या आशीर्वादामुळे राज्यकारभार सुरू आहे। म्हणून या महाराष्ट्रात संतांच्या केसाला सुद्धा धक्का लावण्याची हिम्मत कुणी करणार नाही असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। यात आणखीन भर टाकली आहे ती म्हणजे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी। नितेश राणे यांनी महाराजांची भूमिका घेत मुस्लिम समाजाविरुद्ध वादग्रस्त विधान केलं आहे। दरम्यान आता महाराज व नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाज आक्रमक झाला असून या दोघांनाही अटकेची मागणी करत आहेत। जोपर्यंत या दोघांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका मुस्लिम समुदायाने घेतली आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर। सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस। आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान। कॉन्टॅक्ट 9922 55 9711।